नमस्कार, मी विकास लवांडे। आज मी आलोय वेल्हे ते मढेघाट या रोडला आलोय। हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत वेल्हे तालुक्यातले। वेल्ह्याचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत शंकर नाना भुरुक, ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना भोर आणि वेल्हा तालुका गाव ना गाव पाठ आहे, रस्ते ना रस्ते पाठ आहेत। अनेक वर्षाचे या भोर वेल्ह्याच्या विकासाचे ते साक्षीदार आहेत। आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर येस काँग्रेसपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ख्याती नाव आहे। ते तळमळ करतात। मला त्यांनी 2 वेळा फोन केला। का फोन केला तर म्हणे आमच्या या तालुक्यामध्ये मढेघाटामध्ये महाराष्ट्रातून पुणे शहरातून अनेक पर्यटक येतात हजारो। वेल्हे तालुक्यातनं इकडं जे मढेघाटाला येणारा हा रोड गेले 2 महिन्यापासून खचलाय, पण शासनाचं इकडे लक्ष नाहीये। शासनाने इथं बंदी घातली, इकडे जाऊ द्यायचं नाही, पण दुरुस्ती करू शकत नाही। तो जो काही प्रश्न आहे हा याच्यासाठी ते तगमग करतात, तळमळ करतात, पर्यटकांचे सुद्धा हाल होत आहेत। नाना, नेमका हा प्रश्न काय आहे आणि तुमची मागणी काय आहे? हा प्रश्न राज्य महामार्ग क्रमांक 106 पडलेला आहे। याला तो काय झालं, हे डोंगर तुटल्यामुळे हा वरचा डोंगर खाली निघून आला। जवळपास 5 ते 6 एकर जमीन खचली पावसाच्या पाण्याने। हा रस्ता कधी खचली? हा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये खचला। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं व्हिजिट देऊन त्यांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम खाते सर्व अधिकारी आले। त्यामुळे या रस्त्याला त्यांनी अधिकृत बंदी घातली पोलिसांनी नोटीस पाठवून। त्यामुळं पर्यटकांना जर इथं आले आणि जर हा डोंगराखाली जर त्यांचं काही कमी जास्त झालं तर तो शासनावर जबाबदारी नको म्हणून शासनाने हात वर केले आणि हा रस्ता दुरुस्तीपासून बंद केला। आता परत ह्या पलीकडं 8 ते 10 गावं आहेत, त्यांना रोडच नाही जायला। आणि इथून ह्या म्हणजे इथून पुढे अजून गाव आहेत? हा, इथून पुढे गाव त्यांना वेल्हेला येता येत नाही? येता येत नाही। म्हातारी माणसं, आजारी माणसं, शाळेतली मुलं यांना येता येत नाही। प्रशासनाला तिकडे जाता येत नाही, गाडी मार्ग बंद झाला। ह्याच्या खाली फक्त परत करनिवडे गाव खाली आहे, त्यालाही रस्ता नाही। काही वर्षापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून हा रस्ताच पुढे झाला नाही। अनेक नेते आले, अनेक सत्तांतर आले, पण हा रस्ताच झाला नाही। आता राज्य महामार्ग क्रमांक हा 106 आहे, तर आमच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्फत नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही हा रस्ता पूर्ण करून घेण्यासाठी लवंडे साहेबांना आज इथं त्यांचे प्रवक्ते बोलवले आणि ती ताईंबरोबर मीटिंग घेऊन मोठ्या साहेब पवार साहेबांच्या कानावर घालून हा रस्ता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। किंबहुना आज हा राज्यमार्ग 106 आहे, हा नॅशनल हायवे जर केला तर सगळे किल्ले या भागामध्ये जोडणार आहेत। कोणकोणते किल्ले इथे? इथं रायगड किल्ला आहे, पहिली राजधानी राजगड किल्ला, दुसरी राजधानी रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला इकडंच आहे। परत इथं शिवतरगड आहे, लिंगण आहे, तोरणा आहे, राजगड आहे, पुढे सिंहगड आहे आणि सगळी धरणं ह्या भागात आहेत। त्यामुळं महाराष्ट्रातले देशातले सगळे पर्यटक इथे येतात। त्यामुळं आमची विनंती आहे की सुप्रियाताईच्या माध्यमातून पवार साहेबांचा पाठपुरावा नितीन गडकरी साहेबांकडून केंद्र शासनाकडून हा रस्ता नॅशनल हायवे करावा आणि ह्या भागाला इतिहासाचा पार्श्वभूमी असल्यामुळे इकडं पर्यटन वाढेल। त्यामुळं शहराकडे जाणारे लोक, मुंबई पुण्याकडे जाणारे लोक बालमजूर थांबतील आणि ह्या भागातला मावळा याच भागात थांबून शिवाजी महाराजांची ही जी भूमी आहे ही पवित्र भूमी आहे, या भूमीला चालना देण्यासाठी आम्ही लवंडे साहेबांच्या मार्फत नक्कीच प्रयत्न करणार। आणि आमच्या सगळ्यांची आशा आहे की ते हा प्रश्न पुढे असायला लावतील आणि आमच्या या भागामध्ये येतील। आणि हा भाग जर नाही प्रयत्न आले तर आपण आज जसं नॅशनल हायवेवरती आंदोलन केलं सुप्रियाताईंनी सर्वपक्षीय, तसं आंदोलन या भागाच्या रस्त्यासाठी सुद्धा करावं लागेल। त्यासाठी आम्ही हे सगळे 12 मावळातले 18 मावळातले सगळे मावळे लवंडे साहेबांच्या पाठीमागे राहून ताईच्या माध्यमातून नक्कीच याचा पाठपुरावा करू अशी मला खात्री वाटते। महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील, PWD असेल, जिल्हाधिकारी असतील, तात्काळ या रस्त्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी आणि भोर वेल्ह्याचे तहसीलदार, PWDचे सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळ्यांनी तात्काळ इथं भेट द्यावी आणि लोकांचे हाल थांबवावेत। आपण महाराष्ट्रात राहतोय, स्वातंत्र्यात राहतोय, छत्रपतींच्या शिवरायांच्या स्वराज्यात आणि त्या भूमीत आहोत आणि या लोकांना इथं रस्ता नाही। हा काय प्रकार आहे? कधी ह्या लोकांना स्वातंत्र्याचे आनंद घेणार आहेत? कधी या इंडियातल्या लोकांना कळणार की या भारतातल्या लोकांची काय अवस्था आहे? मी या व्हिडिओच्या माध्यमातून हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे। आदरणीय सुप्रियाताईंना आम्ही हा विषय माहीत आहे ऑलरेडी। आधीचा जो रस्ता आहे तो सुप्रियाताईंच्याच प्रयत्नाने झालेला आहे, परंतु एक खचलाय, डोंगर खचतोय, हा गांभीर्याने विषय घेण्याची गरज आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।